नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील कणेरसर येथे 9 वर्षांच्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। दुर्वेश संदेश हजारे वय वर्ष 9 असे विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे। खेड पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत। चाकण औद्योगिक परिसरातील अत्यंत वर्दळीचे महामार्ग पादचाऱ्यांसाठी सुरक्षित राहिलेले नाहीत। चाकणमध्ये महत्त्वाच्या तळेगाव चौक आणि आंबेठाण चौकात पादचारी उड्डाणपुलांची उभारणी तातडीने करण्याची गरज निर्माण झाली आहे। या भागात राष्ट्रीय महामार्ग पादचाऱ्यांसाठी असुरक्षित ठरत आहेत। वाहनांची प्रचंड संख्या, वाहतूक नियमांकडे सर्रास केले जाणारे दुर्लक्ष, झेब्रा क्रॉसिंगची वानवा, अस्तित्वातच न आलेले फुटपाथ, पादचाऱ्यांसाठी नसणारे सिग्नल यामुळे चाकण औद्योगिक परिसरातील अत्यंत वर्दळीचे महामार्ग पादचाऱ्यांसाठी सुरक्षित राहिलेले नाहीत। कंपन्यात कामगार जाण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी वाहनांपेक्षाही येथे पायी चालणाऱ्यांची संख्या मोठी असते। मात्र याच पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून महामार्ग आणि चौक ओलांडावे लागतात। त्यामुळे चौकात पादचारी उड्डाणपुलांची उभारणी तातडीने करण्याची मागणी होत आहे। चाकण परिसरातील वाहतूक कोंडीमुळे आणि वाढत्या अपघातांमध्ये वाहन चालक, पादचारी, प्रवासी व ग्रामस्थ हैराण झाले आहेत। अनेकदा निरपराध पादचारी रस्त्यावर अपघातग्रस्त होत आहेत। भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग असलेला पुणे नाशिक हा राष्ट्रीय महामार्ग नाशिक व पुणे या महत्त्वाच्या शहरांना जोडतो, तर मुंबई, अहमदनगर आणि औरंगाबाद अशा महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या वडगाव मावळ ते शिक्रापूर दरम्यानचा महामार्ग आहे। मात्र येथील रस्त्यांचे लालफितीत अडकलेले काम आणि वाहतूक नियमन करताना येणाऱ्या अडचणी यामुळे येथील महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे। पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशनचा 0% NPA पुरस्कार राजगुरुनगर सहकारी बँकेस मिळाला असून हा पुरस्कार बँकेस केंद्रीय सहकार व नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला। ज्या बँका उत्तम वसुली करून आणि भरीव तरतुदी करून त्यांचा निव्वळ NPA 0% करतात, अशा बँकांना पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन 0% NPA पुरस्कार देते। चाकणमधील माणिक चौक ते मुटकेवाडी रस्त्यावर प्रचंड गर्दी होत आहे। सणाच्या निमित्ताने खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांमुळे अक्षरशः चक्का जाम होत आहे। त्यामुळे या भागातील रस्ता अक्षरशः ठप्प होत आहे। मागील काही दिवसांपासून सततच्या कोंडीने चौक ओलांडणे कठीण होत आहे। जुन्या पुणे नाशिक रस्त्याने येथील माणिक चौकापासून शहरात प्रवेश केल्यास वाहतूक कोंडीचा हमखास सामना करावाच लागतो। सध्या बाजारात खरेदीला उसळणाऱ्या गर्दीचा फायदा चोरटे लुटण्याच्या तयारीत असतात। यापूर्वी अनेकदा अशा घटना घडल्या आहेत। मात्र प्रशासनाकडून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि गर्दीतील चोऱ्या रोखण्यासाठी प्रयत्न होत नसल्याची स्थानिक व्यावसायिकांची तक्रार आहे। एकीकडे वाहतूक कोंडी आणि दुसरीकडे गर्दीचा फायदा उठवण्यासाठी भुरट्या चोरट्यांचा या भागात वावर असतो। या चोरट्यांकडून अनेकांच्या महागड्या मोबाईलसह रोख रक्कम, महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लक्ष्य करण्यात येत आहे। खरेदीला येणारे ग्राहक रस्त्यावर जागा मिळेल तेथे वाहने पार्किंग करत आहेत। त्यामुळे वाहतूक कोंडीला हातभार आणि दुसरीकडे वाहन चोरीला जाण्याचीही भीती आहे। मागील काही दिवसात गर्दीच्या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत। त्यातील अनेकांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारही न केल्याचे दिसून येत आहे। चाकण MIDC मधील प्रचंड औद्योगिकीकरणाने आलेल्या राज्य व परराज्यातील लोकसंख्येच्या लोंढ्यांना उत्पन्नाचे साधन करून त्यांना भाडेकरू म्हणून ठेवून महिन्याकाठी हजारो लाख रुपये पदरात पाडून घेणाऱ्या घरमालकांनी असामाजिक प्रवृत्तींना सुद्धा न कळत थारा दिल्याची बाब वेगवेगळ्या घटनांमधून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे। चाकण भागात परप्रांतीय गुन्हेगारांनी देखील अशाच भाड्याच्या खोल्यांचा वास्तव्यासाठी आधार घेतल्याची बाब समोर येत आहे। चाकण या औद्योगिक नगरीमध्ये रोजगाराच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्याचप्रमाणे देशभरातील निरनिराळ्या राज्यातून मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे लोंढे वास्तव्यास आले आहेत। खरोखर गरजूंनी चाकणच्या औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमध्ये रोजगार मिळविला व आपल्या उपजीविकेचे माध्यम निर्माण केले। कारखानदारांचीही कुशल अकुशल कामगारांची गरज पूर्ण झाली। बांधकाम क्षेत्रासाठी मजूर उपलब्ध झाले। मात्र याच कामगारांच्या आडून अन्य देशातील मंडळी आणि परराज्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारी मंडळीही या भागात वास्तव्यास आली आहेत। गुन्हेगारी पार्श्वभूमीची अनेक मंडळी येथे गावठी कट्टे पुरवित असल्याचे अनेकदा समोर आले आहे। औद्योगिक कंत्राटी कामगार, बांधकाम क्षेत्रातील मजूर, भंगार व्यावसायिक, अन्य व्यवसाय या निमित्ताने इतर राज्यातून आलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची मंडळी आपले इस्पित साध्य करण्यासाठी त्यांच्याशी रसमिसळ करणारे व्हाईट कॉलर गुन्हेगारांची वाढती संख्या वाढत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे।
नवरात्र उत्सवात दररोज विश्व हिंदू परिषद, बजरंग दलासह विविध हिंदू संघटनांच्या वतीने राजगुरुनगर शहरात सकाळी प्रभात फेरी काढून बाजार समितीच्या आवारातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून सामूहिक प्रार्थना करण्यात येत आहे। पुणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील पशुधनाच्या आजारपणात जागेवर वैद्यकीय उपचार मिळवण्यासाठी 2 वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या। मात्र त्या पशु रुग्णवाहिका बंद स्थितीत धूळ खात सडू लागल्या आहेत। आळंदीमध्ये नुकतीच खेड केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली। या स्पर्धेमध्ये भैरवनाथ कुस्ती केंद्र कुरुळे येथील 4 मल्ल कुमार केसरीमध्ये उपविजेते ठरले असल्याची माहिती भैरवनाथ कुस्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष गणेश कांबळे व संचालक पैलवान दर्शन कांबळे यांनी दिली। 50 किलो कुमार खेड केसरी गटामध्ये कुमार प्रदीप निक्षे उपविजेता व 40 किलो वजन गटात कुमार श्रेयस सुनील कांबळे उपविजेता ठरला। कुरुळीच्या माजी सरपंच सुषमा कांबळे व ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील कांबळे यांच्या वतीने या मल्लांचा सन्मान करण्यात आला। खेड तालुक्यातील चाकण राजगुरुनगर डेपोमधून मराठवाडा व विदर्भ, हिंगोली, वाशिम, परभणी, नांदेड, यवतमाळ, अमरावती या भागात एसटी सेवा सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। चाकण औद्योगिक भागात मराठवाडा व विदर्भातील कामगार मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे। या एसटी सेवेने त्या कामगारांना लाभ होणार आहे, याबाबतचे निवेदन प्रशासनाला दिल्याची माहिती भाजपचे गौतम वाघमारे यांनी दिली। चाकण एसटी बस स्थानकातील सर्व दिवे बंद आहेत। या स्थानकातील काही व्यावसायिकांनी आपल्या दुकानांच्या समोर लावलेल्या दिव्यांचा प्रकाश एसटी स्थानकात असतो। रात्री दुकाने बंद झाल्यानंतर ते संपूर्ण काळोख असतो असे प्रवासी सांगतात। प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे। पावसाने 8 दिवस झाले उघडीप दिल्याने सर्वत्र सोयाबीन काढणी चालू आहे। एकीकडे सोयाबीन काढणी आणि लगेचच मागे ट्रॅक्टरने मशागत करून कोथिंबीर, मेथी, पालक, मका, ज्वारी पेरणी शेतकरी करत आहेत। रब्बी हंगामासाठी प्रामुख्याने कांदा, हरभरा, ज्वारी इत्यादीसाठी शेती तयारी केली जात आहे। या महिनाभरात ट्रॅक्टरला प्रचंड मागणी असते असे शेतकरी सांगतात। खेड तालुक्यातील मोई येथील सामाजिक कार्यकर्ते शैलेश फलके यांनी 100 कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला। शैलेश फलके यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खेड तालुका संघटकपदी निवड करण्यात आली आहे। चाकणमधील चित्राईमळा जिल्हा परिषद प्रशालेस अपट्यूव कंपनीच्या सहकार्याने 1.25 कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याने सुसज्ज इमारत व वर्ग खोल्यांची निर्मिती करण्यात आली आहे। कंपनीच्या वतीने या कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी चाकणचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे, बाजार समितीचे माजी संचालक राम गोरे व कंपनीचे अधिकारी उपस्थित होते। ॲप्टिव्ह कंपोनेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून चित्राईमळा जिल्हा परिषद शाळेला 3 वर्ग खोल्या तसेच टाकळकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला 3 वर्ग खोल्या बांधून देण्यात येणार आहेत। सदर कामांसाठी 1,30,00,000 रुपये CSR फंड मंजूर करण्यात आला आहे। या खोल्यांचा भूमिपूजन सोहळा चाकणचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे व मान्यवरांच्या हस्ते नुकताच पार पडला। पुणे जिल्हा क्रीडा परिषद आयोजित विभागीय स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 2024-2025 रत्नाई महाविद्यालय राजगुरुनगर या ठिकाणी पार पडल्या। स्पर्धेचे उद्घाटन खेडचे आमदार दिलीप मोहिते व खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले। चाकणजवळील मेदनकरवाडी येथील इंद्रप्रस्थ स्थित खडंग भवानी माता देवीचे मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते। भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी आई म्हणून या देवीचे विशेष महत्त्व असल्याचे भाविक सांगतात। सध्या दररोज येथील मंदिरात सायंकाळी आरतीसाठी खूप मोठ्या संख्येने महिला भगिनी एकत्र येत आहेत। संपूर्ण 9 दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या मंदिराच्या धार्मिक कामांसाठी कुणाकडेही जबरदस्तीने वर्गणी मागितले जात नाही। भाविक उत्स्फूर्तपणे येथे देणगी देतात असे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले। मंदिराचं ही जागा जी आहे ती मूळ ओरिजिनल स्थानक आहे, ती जागृत आहे। पूर्वी परंपरेने ते तांदळ रूपाने होती ती, नंतर जेव्हा आम्ही ही जागा घेतली तेव्हा तिचं आमचं सगळं काम झाल्यानंतर तिला मूर्त स्वरूपात आणली, तिची प्राणप्रतिष्ठान केली आणि नित्य नियमाने आता सकाळी अभिषेक, आरती, इतर कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम स्पेशली राबवले जातात। दुसरी गोष्ट म्हणजे ह्या परिसरातला हा जो स्पॉट आहे, जी देवी बसली आहे,
हा सर्वात उंचीचा स्पॉट आहे. टोपोग्राफी काढली तर हाच सर्वात उंचीचा जागा आहे, ती देवीने निवडलेली आहे. बाकीचे कार्यक्रम इथे इतर कुठलाही कार्यक्रम होत नाही, फक्त धार्मिक कार्यक्रम केले जातात आणि ही मुळात जागा भुजबळांची आहे. ही त्यांच्या कुळाची देवी आहे, म्हणून ह्या जागेला ट्रस्ट निर्माण केलंय आपण. त्या ट्रस्टला आम्ही पटेल यांच्या असोसिएट तर्फे जागा दानपोटी दिलेली आहे. मंदिराच्या ट्रस्ट मध्ये 2 भुजबळ, 2 आम्ही पार्टनर होतो म्हणून 2 आणि इतर लोकल असे 9 टोटल आपण ट्रस्टी निर्माण केले. साधारणपणे इथली जी नेदनकरवाडी गावाचं परिसराची, चाकण परिसराची काही पुण्यातली लोक जे परंपरेने ज्याला माहिती ती येतात. त्याच्यावरती काय काय कार्यक्रम आहे? दसऱ्याच्या दिवशी काय उपक्रम? दसऱ्या दिवशी देवीची सीमोल्लंघनाची जी मिरवणूक असते, सकाळी नियमाप्रमाणे सगळं पूजा अर्चना, भक्ती, प्रार्थना, भजन, कीर्तन होत आहे. संध्याकाळी 5ला देवीची मिरवणूक, पालखी पलंगाची मिरवणूक आणि सत्राची मिरवणूक सीमोल्लंघनासाठी देवी निघते. ते इथून युवा प्रतिष्ठान अष्टविनायक नगरी चाकण येथे नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त येथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विजयरत्न पारखी यांनी दिली आहे. खेड तालुक्यात राजगुरुनगर, चाकण, आळंदीसह तालुक्याच्या गावागत नवरात्र उत्सवाचा जल्लोष पाहावयास मिळत आहे. महात्मा गांधी विद्यालयातील 1997 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत आश्रमांना भेट देऊन मदतीचा हात पुढे करण्याचा अनोखा उपक्रम राबवला. माजी विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.